हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं अजून एक नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सर्व काही इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। तर आता आपण आलेलो आहे अलिबागला। हे 1 वर्षापूर्वी मी हा ब्लॉग शेअर केला होता, गॅलरीमध्ये शूट करून ठेवलेला, पण मी तुमच्यासोबत शेअर केलाच नाही। बोलली की चला आता आठवण म्हणून तरी शेअर करू, आपल्याला देखील कधी आठवण आली तर ब्लॉग काढून चटकन पाहता येईल, म्हणून मी हा ब्लॉग शेअर करत आहे। तर आपण अलिबागला तर आलोच आहे, पण अलिबागमध्ये आपण कुठे फिरायला जातोय, कोणत्या ठिकाणी जातोय, अगर कोणता बीच आपण पाहतोय हे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू पाहता येईल। आता आपण रिक्षा घेतलेलीच आहे, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे आपण कुठे जात आहे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आता आपण रिक्षानी बीचवरती पोहोचलो आहे, पण कोणता बीच आहे हे तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये नक्की पहा। चलू हा आहे वर्सोली बीच। अलिबागवरून 30-30 रुपयामध्ये शेअरिंग रिक्षा इकडे सोडतात। इथे मस्त सायकलिंग आहे, बाईक आहेत, घोडासवारी आहे, उंट सवारी आहे, परत स्पीड बोट पण तिकडे दिसत आहेत, स्पीड बोट पण आहे, मस्त एन्जॉय आहे। आणि हा अलिबागचा सगळ्यात स्वच्छ बीच आहे असं मी ऐकलेलं आहे। मस्त वाटतं फ्रेश। अय काय करती? नको जाऊ भगे तिकडं, भगे जीव द्यायला चालली काय? नको नको जीव द्यायला नको जाऊ। नमस्कार मंडळी, मी चालली आता जीव दे। हा जा, वैतागलो मी पण, जा जा की पुढे जा की मारू। नमस्कार मंडळी, कसे आहात? आई होप की सर्वजण मजेत असाल। तर आज आपण आलेलो आहेत वर्सोली बीचवरती, पाहू शकता खूप छान नजारा आहे। आई होप की तुम्हाला देखील खूप एन्जॉय करायला मिळणार आहे आमच्यासोबत आणि मस्त नजारा पाहायला मिळणार आहे। चला मग आमच्यासोबत। तर इथे पाहू शकता खूप सारे जण मस्त एन्जॉय करत आहेत आणि खूप म्हणजे खूप मस्त पाणी आहे, अजिबात घाण देखील नाहीये। तर इथे पाहू शकता छोटे छोटे मुलं देखील खूप छान एन्जॉय करत आहेत आणि इथे बोट देखील आहे, त्याच्यात देखील तुम्ही बसू शकता। मस्त इथं आमचे आहो, कसं वाटतंय? कसं वाटतंय? नीट बसा, नीट व्यवस्थित पकडून। चला हो, उतरा, उठा उठा उठा। हा ना, लागेल ते। कसं वाटलं? मज्जा आली का? नमस्कार मित्रांनो, तर आमच्या वर्सोली बीचमध्ये आम्ही पाण्यामध्ये समुद्रामध्ये फुल एन्जॉय केलेला आहे। ते तिकडे भाग्यश्री जात आहे, आमचे बॅग आम्ही ते दगडावर ठेवली आणि काय होतं पाणी भरती येत असल्यामुळे सतत पाणी वरती येतं आहे, त्याच्यामुळे ते काय होतं बॅगा चपला जे काय आपण तिकडे ठेवले ना ते पाण्यामध्ये जाऊ शकतं। आम्ही पहिले तिथे एक दगड आहे बघा, तिथे एक दगड होता, तिथे त्या दगडावरती ठेवलं होतं पहिले
पण तिथून आम्ही परत ते दगड आता दिसत नाही, पाण्याखाली गेला आहे, परत आम्ही इथे आणून ठेवलं आणि परत इथे सुद्धा एक अर्ध्या तासामध्ये लगेच पाणी आलं. त्याच्यामुळे आम्ही ते परत उचलून आता शेवटी म्हणजे एकदम हे समोरच्या लाईनी आहेत ना दगडाच्या, या इकडे ठेवलं. आणि आम्ही आता ज्या ह्या राईड्स आहेत ना, सायकलच्या राईड्स असो, घोडा राईड्स असो, उंटांच्या असो, किंवा आपली ही मोटार गाडी पण आहे, त्याच्या राईड्स खेळायची आमची आता इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आता करणार आहोत. चला. तर इथे पाहू शकता वेगवेगळे शॉप आहेत, नाश्ता, मच्छी थाळी वगैरे सर्व मिळतं. पाणीपुरी पण आहे. नॉनव्हेज काय खायचं, व्हेज की नॉनव्हेज? बिर्याणी काय खायचंय? बिर्याणी. कोळीकट्टा. कोळीकट्टा व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळेल. घ्या. तिखट बघा ना अगोदर चवीनुसार. तिखट नसणार आहे, नका घालू. तर आता आपण आलेला आहात अलिबाग बीच. तर पाहू शकता खूप मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. आम्ही इथे थांबलोय तरी इथे लाट येत आहे. खूप छान नजारा दिसतोय इथे आणि खूप मस्त लाटा येतात आणि छान थंड वाटतं. आम्ही इथे थांबलोय, पाणी येतोय.
अलिबागवरून आता आलेलो आहे आपण पनवेलला. पनवेलमध्ये सरिता विहार शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट आहे, इथे आपण आलेलो आहे. तर इथे खूप छान वाटलं आणि मस्त स्वच्छता वगैरे आहे. तर इथे आम्ही आता खायला काय घ्यायचं ते बघूया. जास्त काही भूक नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही असं हलकं फुलकंच काहीतरी खाणार आहोत. तर स्वच्छता पाहून खूप छान वाटलं आणि मस्त हवा लागत होती, पंखे वगैरे छान होते आणि पाणी खूप थंड होतं तिथे. माझे तर 2 ग्लास पाणी पिऊनच पोट भरलेलं आहे. त्यानंतर आम्ही घेतलेला आहे ते साधा सँडविच आणि खूप छान टेस्टला होता. तुम्ही जर पनवेलला गेला तर या रेस्टॉरंटमध्ये नक्की जा. खूप छान टेस्ट आहे आणि हा आहे त्यांचा मेनू कार्ड. तर तुम्ही इथे बघू शकता कोणते कोणते पदार्थ अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. खूप छान ऑप्शन आहेत तुम्हाला व्हेजमध्ये खायला आणि खूप छान टेस्टला आहे. तुम्ही जर नक्कीच पनवेलला गेला तर एकदा तरी ह्या रेस्टॉरंटमध्ये नक्की टेस्ट करा. खूप छान. आम्हाला तर साधा सँडविच घेतलेला पण खूप टेस्टी होता. त्याच्यासोबत छान तिखट चटणी, टॅमॅटो सॉस वगैरे आम्हाला खूप छान दिलेलं आणि त्यांची सर्विस पण खूप छान आहे आणि स्वच्छता देखील खूप मस्त आहे. आणि हा पूर्ण तुम्हाला इकडे खूप छान वेगवेगळे मेनू तुम्हाला पाहायला मिळतील, व्हेजच पूर्ण ते पण. त्यानंतर आपण गेलेलं आहे पनवेलमध्ये. तर इथे बाजार भरत होता, म्हणजे बाजार होता आणि खूप छान ताज्या फ्रेश भाज्या होत्या. तर ते भाज्या पाहून मला भाज्या घ्यायची खूप इच्छा झाली. त्यानंतर आम्ही कलिंगड देखील घेतलेलं आणि इथे खूप छान भाज्या देखील घेतलेल्या, हिरव्या फ्रेश भाज्या होत्या आणि खूप असं जास्त सुकलेल्या वगैरे नव्हत्या आणि स्वस्त देखील होत्या, हिरव्या देखील भेटल्या. त्यानंतर आम्ही पनवेल बस स्टँडमधून बस घेतली आणि आता आम्ही निघालो आहे घरी. खूप थकलेला आहे, आमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला थकवा दिसूनच येत असेल. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आणि आता आम्ही घरी जातो आहे. तुम्हाला आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया असे छान व्हिडिओ. बाय.